अतोनात परिश्रम केले आणि मुघलासोबत लढाया केल्या, परंतु जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिषेक करायचा होता, नामकरण ठेवायचं होतं, तेव्हा ब्राह्मणशाहीचा काळ होता. आता लोक म्हणतात ना, शिवाजी महाराजांच्या 2 वेळा जयंत्या होतात, अशा दुसऱ्या कोणत्याच व्यक्तीच्या होत नाही. तर पहिल्या वेळेस त्याचा जन्मदिवस होता 19 फरवरीचा, तर त्याचा जेव्हा जयंती साजरी, त्याचा जन्मदिवस साजरा करायचा होता, तर अभिषेक करायच्या वेळेस ब्राह्मण बोलावले होते. तर याला तुच्छ मानून तेली कुंडी माळी मान महार मेहतर चांबार, ह्या संपूर्ण आपण जाती आहोत, ह्या संपूर्ण जातीला आपल्याला तुच्छ लेखत होते. तर ब्राह्मणाने गागा भट्टाने याचा अभिषेक केला नाही. शेवटी अभिषेक करण्याची वेळ आली तर त्याला स्पर्श करता आला पाहिजे नाही, म्हणून पायाच्या अंगठ्याने त्याच्या कपाळाला टीका लावला. पायाच्या अंगठ्याने कुंकू असं लावलं, पायाला लात अशी ठेवली कुंकवाच्या ह्याच्यात, आणि त्या लातीनं त्याच्या कपाळाला टीका लावला. म्हणजे शिवाजी महाराजाला सुद्धा कमजोर समजत होते, तुच्छ लेखत होते. आणि आज ती परिस्थिती, जर छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते तर तुम्ही आम्ही या ठिकाणी बसलोही नसतो. एका महिलेची लाज वाचवली असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी. सती जाण्याची पद्धत होती, माणूस जर मरण पावला तर माणसाला इकडे शिडीवरती मांडणं सुरू आणि त्याच्या बाईला एखाद्या कोपऱ्यामध्ये नेऊन बसवत होते. ती बाई जेव्हा रडकूक करायची तर तिची समजुती कशी घालायची म्हणून नगारे पोंगाळे वाजवत होते. इले आवाज गेला नाही पाहिजे, आपण काय करत आहोत म्हणून. आणि त्या सरणावरती या बाईला सोबत नेऊन जिथं पतीला जाळत होते त्याच सरणावरती बाईला सुद्धा पेटवत होते. ज्या सरणावरती बाई माणसाला घालत होते जागेवरती, त्याच स्मशानभूमीमध्ये त्या बाईला सुद्धा पतीच्या सोबत जागा देत होते, म्हणजे तिचं मरण सुद्धा त्याच्यासोबतच करत होते. तेव्हा बाई सती जात होती. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तो काळ वाचविला आणि जिजाईनं सांगितलं, बाळा एका बाईची इज्जत ठेवले. तेव्हा शिवाजी महाराजांनी हे सतीची बंद केली. पण तोही काळ निघून गेल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेंनी तो काळ आणला आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी शिवाजी महाराजांचा अभ्यास केला. शिवाजी महाराज कुठं 1600चा काळ होता. 1600च्या काळामध्ये शिवाजी महाराजांचा जन्म आणि 1800च्या काळामध्ये ज्योतिबा फुलेचा जन्म. तर ज्योतिबा फुलेंनी इकडे बघा, मला पूजा करायची. आता तुम्हाला सांगू का, आम्ही एवढे गाव घुमत जातो ते ओळख होतं असेल त्या काळात काय सांगितलं त्यासाठी आता क्लोज देऊन द्या, तिकडून घ्या. आले पाहिजे कोण सांगत होतो आम्ही भेट घेते आहे ना इथं सातारा तेव्हा कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण शाहीर शेतकरीनं केलं आहे. एक आमचे आभार प्रदर्शन अस्कर भाऊ दिले वर्ष भाऊ आभार मानले सर्वात.
मला म्हणतो त्याच्या माध्यमातून मला आभार प्रदर्शन करण्याची संधी मिळाली. पण आपण आज उपस्थित असलेले समोरून जिल्हा अध्यक्ष ज्यांचे मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महाराष्ट्राचे उपाध्यक्ष यांना मी आभार मानतो. तसेच तालुक्याचे अध्यक्ष दिलीप गावकर आश्वर टाकायची यांचा आभार मानतो. अमरावती रणजित ठोंगे यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच आमच्या पंचकमिटीचे सचिव सुजय ठाकरे यांचे सुद्धा आभार मानतो. संत ज्ञानेश्वर पंचकमिटीचे अध्यक्ष उपाध्यक्ष नागोराजी निकाळे यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच गावचे वार्ताहर नागपूर नागपूर जिल्ह्याचे वार्ताहर संजय बाबू खांडेकर यांचे सुद्धा आभार मानतो. विनोदजी मुटघरे यांचे सुद्धा आभार मानतो. तसेच उपस्थित सर्व महिलांचे नागरिकांचे आभार म्हणून हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करतो. चला सर्वांना शुभेच्छा. यांची फोटो घेत ना फोटो काढा. फुलं घेऊन द्यायचं कोणी पूजा करते प्रसाद आहे असंच नाही जगामध्ये नाव घातले त्याचं कौतुक आहे. असे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एक जयंती सोहळा त्याचा जन्म 19 फरवरी 1630 मध्ये शिवनेरीला झाला. माता जिजाऊंना एक अलौकिक असं अपत्य जन्माला घातलं. त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आणि दरबारामध्ये एक समानतेचं राज्य निर्माण केलं आणि वयाचं 50 वर्ष त्यांनी आयुष्य गाठलं. 50 वर्षामध्ये त्यांनी जे या देशाची सेवा केली ते खूप महत्त्वाचे. त्यांना त्यांच्या सैन्यामध्ये 18 वगैरे जातीचे लोक होते आणि त्यांचं संघटन असं एवढं मजबूत होतं की पेशवाई आणि मोगल हे सुद्धा त्यांना घाबरत होते. अशा या महान व्यक्तिमत्वाचं जेव्हा त्या ठिकाणी नाव निघतो आणि त्याचं जे कर्तृत्व आपल्याला एक प्रेरणादायी करते. अस्पृश्य म्हणून त्यांना सुद्धा मंदिर प्रवेश नाकारला होता. कारण मोगलशाहीमध्ये आदिलशाहीच्या काळामध्ये एक ब्राह्मण भट्टांना त्यांना याचा निषेध केला होता की त्यांनी मंदिरामध्ये येऊ नये. पण शिवरायांना सांगितलं माझ्या सैन्यामध्ये जे मावळ आहे ते पूर्णतः शुद्ध आहे. आता तुम्ही भारतामध्ये पाहता द्रौपदी मुर्मू एक महिला आहे. ज्यावेळेस तिचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस तिच्या अंगावरती काय केलं होतं भूमिका शिंपडलं होतं. आज आपल्या इथे एवढं महिला आहे तिथं जात पात धर्म काही नाही आणि आज आपल्यामध्ये जे दिसून येतं ती खूप महत्त्वाची आहे.